ची संपूर्ण टीम आणि सज्ज असेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आदरणीय सोमनाथजी खाडे सर या ऐकूया पूर्वार्धामध्ये. थँक्यू सो मच मॅडी सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. या संपूर्ण बदलापूर शहराला, संपूर्ण जोबेली गावाला पडलेलं गोड स्वप्न, ज्यांचा आवाज ऐकावा आणि ज्या आवाजाच्या शतता प्रेमात पडावं. मैदानावरती मॅचला सुरुवात झाली आहे. एका बाजूला टीम उमरोली आणि दुसऱ्या बाजूला सिद्धी करवले. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलाय. सिद्धी करवले संघानं नाणेफेक जिंकली, फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीचं पाचारण उमरोली टीमला. सलामीची जोडी मैदानावरती, आकाश आणि अजय ही जोडी मैदानावरती. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतरचा हा सुद्धा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती जबरदस्त गती पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचं उत्तर फलंदाजाला देता येत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विक्रांत आणि वेगवान मारा करताना आपल्या संघासाठी सिद्धी करवले एक्सप्रेस. विक्रांत गोलंदाजी मार्कवरती बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले हे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. सलामीची जोडी अजूनही खातं खोलायचं आहे. यावेळेस डेलिकेट टच देण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र त्याला चकवून चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला संघर्षमयी चौकार. इरादे रोज बनते हैं, इरादे रोज बिगड़ते हैं. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साई बाबांचं सुगम संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. मंत्रमुग्ध करणारं वातावरण, क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती विक्रांत. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट फेकले, त्यानंतरच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावांनी धाव फलकाचा श्री गणेशा. यावेळेस कॉटबँडचा अपील करतोय मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाहीये आणि या दरम्यान सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धाब्याची मदत येते स्कोर कार्डला. आकाशच्या बॅटमधनं ही सिंगल धाब येईल आणि एका धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती. बिनबाद 5. शांत संयमी सुरुवात म्हणावी लागेल कारण मोठ्या प्रहारापासून नक्कीच दूर ठेवलंय. एक चौकार जरूर आलाय मात्र त्यावरती सुद्धा नशिबाची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं घेऊन वेगवान मारा सिद्धी करवले एक्सप्रेस. विक्रांत गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. बराच वेळ हवेत फिल्डर आहे. झेलबाद करण्याची संधी आली होती मात्र झेल टिपण्यात अपयशी होतोय. फलंदाजाला मिळतंय जीवदान आणि या दरम्यान या 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाबांची मदत येते स्कोर कार्डला. नक्कीच संजीवनी मिळतीये आणि धावफलक पुढे सरकतोय ते 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. आकाश आणि अजय ही सलामीची जोडी अजूनही मैदानावरती. अजय आहे स्ट्राईक वरती. विक्रांतच्या चेंडूचा सामना करताना पाहायला मिळेल. सिद्धी करवले विपक्ष उमरोली अशी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या या 2 दादा टीम एकमेकांच्या समोर झुंजताना आपण पाहतोय. व्ह्यूवर असणं आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. त्याचबरोबर यावेळेस मिडॉनचा फिल्डर चेंडूवरती जातोय. बराच वेळ चेंडू हवेत. लॉंग ऑन बाउंड्रीवरनं फिल्डर येतोय. वेगानं चेंडूवरती झेपावतोय. जबरदस्त कमिटमेंट. झेल टिपलाय. खेळ संपलाय. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. अजय बॅक टू द पॅव्हेलियन. पहिलं षटक आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 7 धाबा. संमिश्र षटक 7 धाबा जरूर आल्या मात्र महत्वाचा गडी तंबूच्या आश्रयाला अजयचा खेळ समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळाला. विक्रांतचं कौतुक व्हायला हवं. प्रचंड वेगवान मारा पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारे मोठे प्रहार करण्यापासून दूर ठेवलं फलंदाजांना आणि आपलं षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते षटक समाप्त झालं. 7 धाबा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात या 7 धाबा धावफलकावर टीम उमरोली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतीये. वन डाऊन वरती नवीन फलंदाज इनॅट नंबर 3. ज्या ज्या वेळेला भारतीय संघ खेळत असतो मी नेहमीच आठवण करून देत असतो विराट कोहली या जागेवरती खेळत असतो. संघाचा डाव सावरायचा असतो. वन डाऊनची महत्वाची जागा आज उमरोली टीम साठी नवीन फलंदाज मैदानावरती धनेश खांद्यावरती जबाबदारी आहे. साथ द्यावी लागेल आकाशची आणि डाव सावरावा लागेल. संघाचं धावफलक पुढे न्यावं लागेल.
दुसरं षटक चालू झालंय. वेगवान गोलंदाजी, सातत्यानं प्रचंड वेगावरती स्वार झालेले गोलंदाज पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मारा. षटक क्रमांक दुसरं अशोक गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट फेकतोय अनुभवी गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही. यावेळेस हा सुद्धा चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढले. अशोक स्वतः चेंडूला कलेक्ट करतोय आणि या चेंडूला 0 धावांवरती समाप्त करतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट होतोय आणि धावफलकाला स्थिरावलेली अवस्था आपण पाहतोय. पूर्ण विराम लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मारा. हा चेंडू सुद्धा आलाय डॉट आणि आता मात्र फलंदाजाला मेहनत करावी लागेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. व्हाट अ शॉट, प्रॉपर टायमिंग. कव्हर ड्राईव्हचा नजराणा पेश करत असताना हा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन चेंडू डॉट वाले, त्यानंतर चौकार आलाय. कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज अशोक. या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, नक्कीच चौकार आला. त्यानंतर मात्र हादरून न जाता, घाबरून न जाता टाकलेला हा चेंडू, कुठल्याही प्रकारचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. पुन्हा एकदा अशोक टू स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज धनेश असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा शरीरावरती आदळलेला चेंडू अपील केलं जाते पंचांकडे. लेग बिफोर साठी मात्र पंच तटस्थ पाहायला मिळत आहेत. हाईट फॅक्टर होता आणि फलंदाज नाबाद. सिंगल धावेती लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. दुसरं षटक चालू आहे. अशोक गोलंदाजी मार्क वरती आणि धाव फलकावर जर नजर मारली तर पाहायला मिळतात 12 धावा, 12 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. अशोक गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस स्ट्राईक आहे आकाशकडे. अष्टपैलू खेळाडू. यावेळेस नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये अंतर पाहायला मिळालं. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. उर्वरित काम पूर्ण केलं आणि चेंडूला मात्र 0 धावांवरती समाप्त केलं. 2 षटकं संपन्न झाली मित्रांनो. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 12. टीम उमरोली संघाची धावसंख्या. डीजे ऑपरेटर भाऊंचं नक्कीच कौतुक व्हायला हवं. छत्रपती शिवरायांचं गुण गौरव व्हायलाच हवं मित्रांनो. कायदा नव्हता, कलम नव्हतं, तरी मात्र सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता शिव छत्रपती राजा. मैदानावरती जाऊया मित्रांनो. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय. स्कोर कार्ड वरती आहेत 12 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात या 12 धावा. उमरोली संघाची धावसंख्या. षटक क्रमांक 3 ला होतीये सुरुवात. नवीन गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. युवा गोलंदाज, खांद्यावरती जबाबदारी आहे. उद्योन्मुख खेळाडू साहिल गोलंदाजी मार्क वरती. सिद्धी करवले संघासाठी चाललेलं हे षटक क्रमांक 3. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धनेश आणि साथ देताना आकाशला आपण पाहतोय. यावेळेस आपटी दिलेला चेंडू ऑप्शनच्या जास्त बाहेर निघून जातोय. कुणाल पेनकर सर आमच्याकडे वळाले. चेंडूला अवांतर घोषित केलं. एका धावेची भर होतीये स्कोर कार्डला. एक धाव धावफलकावर नक्कीच ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 13 हा आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. यावेळेस रिवर्स शास्त्र बाहेर काढले, मात्र फिल्डरला बीट करू शकला नाहीये. गरज होती का हा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारला जाईल. पंचांकडे दाद मागितली जातीये. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. बोट आकाशाकडे. यावेळेस गरज होती का हा प्रश्न स्वतःला विचारत असेल फलंदाज धनेश तंबूच्या आश्रयाला.
फलंदाज धनेश रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू व्यवस्थित मिडल झाला नाही आणि योगेश अगदी मधोमध काटा बनून उभा होता, त्यानं हा झेल टिपला. फलंदाज बाद होतोय, धनेशचा खेळ समाप्त होतोय. नवीन फलंदाज आकाशची साथ देण्यासाठी रोहन मैदानावरती. नंबर 4 वरती जबाबदारी खांद्यावरती. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करावी लागेल, संघाचा डाव सावरावा लागेल, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती समाधानकारक पाहायला मिळत नाहीयेत. अद्यापर्यंत जर आपण पाहिलं असेल तर 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. साहिल आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती हादरा देताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र हा पहिला चेंडू जो वैद्य फेकला त्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळवलंय. पुन्हा एकदा तयार साहिल, उद्योन्मुख गोलंदाज आणि युवा फलंदाज. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. रोहन ऑन स्ट्राईक, बॅटची कडा मैदानावरती लागलाय वनवा, एका पाठोपाठ एक गडी तंबूच्या आश्रयाला जाताना फलंदाज रोहन शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार. एक मुखानं बोला, एक गाव एक मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ. ही भूषणावळ आपल्याला पाहायला मिळते. जोबेली चषक 2022 चा हा थरार, आजची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा सोहळा, याची देही याची डोळा, क्रिकेटचा हा रम्य सोहळा. मैदानावरती आपण पाहतो एका पाठोपाठ एक गडी बाद, फलंदाज एका पाठोपाठ बाद होत आहेत. गोलंदाज यावेळेस हॅट्रिक वरती आहे, मात्र आल्या आल्या मी घरूनच सेट होऊन आलोय. फलंदाज अतुल बॅटचा करिश्मा दाखवत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार मात्र नक्कीच संजीवनी प्रदान करून देतोय. धावफलक पुढे सरकतय, जाऊन पोहोचतय ते 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, मात्र बॅटची कडा, सातत्यानं नशिबाची साथ यावेळेस मिळत असताना फिल्डर होता, मात्र त्याला चकवा देऊन चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. साहिल सुरुवात चांगली झाली होती षटकाची, एका पाठोपाठ एक गडी बाद केले होते, ऑन हॅट्रिक होता. त्यानंतर मात्र आल्या आल्या आपल्या बॅट मधनं 2 चौकारांचा यावेळेस करिश्मा दाखवत असताना रोहन चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. नक्कीच मित्रांनो, वेळ बदलायला वेळ लागत नाही. नक्कीच मैदानावरती मेहनत केली रोहननं आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी वेळ बदलण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस पुन्हा एकदा टर्न होत असताना सामना, फलंदाज माघारी परतेल. रोहन बॅक. तीन चेंडू फेस केले, 8 धावांची शॉट बट स्वीट इनिंग रोहनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 8 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. नक्कीच डाव अर्ध्यावरती सोडून जातोय आणि हा अर्ध्यावरती सोडलेला डाव पूर्ण करण्याची जबाबदारी खांद्यावरती घेऊन दिलीप नंबर 6 वरती टीम उमरोलीसाठी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. दिलीप आहे आणि आकाश आपल्याला पाहायला मिळतो, जो सलामीसाठी गेलाय आणि अजूनही आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी आज एक चांगली खेळी करण्याच्या तयारीत पाहायला मिळतोय. आकाश आहे नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक वरती दिलीप. यावेळेस हा चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा येतोय, येस इट इज वाईड बॉल. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल, एका धावेची मदत येते स्कोर कार्डला. 22 धावा धावफलकावर, 22 ऑन द बोर्ड. 22 धावा स्कोर कार्ड वरती असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा तयार गोलंदाज साहिलचं हे षटक जर आपण पाहिलं असेल संमिश्र, या षटकामध्ये धाबा सुद्धा आल्या, या षटकामध्ये विकेट सुद्धा आल्या, या षटकामध्ये अवांतर चेंडू सुद्धा पाहायला मिळालं. लांबणीवरती पडलेलं षटक समाप्त होत आहे. तिसरं षटक मित्रांनो मैदानात समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 धाबा, 22 ऑन द बोर्ड. धन्यवाद. षटक क्रमांक 4 होतंय, षटक क्रमांक 4 होतंय सुरू. गोलंदाजी मार्क वरती सिद्धी करवले टीम साठी प्रशांत गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती आकाश आहे, सलामीचा फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत टू आकाश असा हा सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. प्रशांतच्या माध्यमातून चेंज ऑफ पेस वेगानं धावत आला. त्यानंतर मात्र चेंडू रिलीज करताना आपण जर पाहिलं असेल तर बोटांची जादू चेंडूवरती फिरवताना पाहायला मिळाला. स्लोवर हाताळतोय, हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर आकाशकडे नव्हतं. या वेळेस सुद्धा हा चेंडू पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावरती. सातत्यानं एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सिद्धी करवले संघासाठी चालू आहे. आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट फेकत असताना प्रशांतच्या माध्यमातून फेकला जातोय. हा सुद्धा निर्धाव चेंडू. 2 चेंडू 0 धावांसाठी येत आहेत आणि आता मात्र प्रेशर क्रिएट झालंय. स्ट्राईक वरती आकाश आहे, सलामीचा फलंदाज उमरोली टीम साठी. आता मात्र करिश्मा करावा लागेल, कमबॅक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी, कौतुक व्हायला हवं. सातत्यानं फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज येऊ देत नाहीये. अचूक टप्पा यावेळेस जर आपण पाहिलं असेल तर ऑप्शनच्या बाहेर पिच केलं. चेंडूला रिलीज करत असताना बोटांची जादू चेंडूवरती पसरवली आणि चेंडूला स्लोवर हाताळत असताना पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरून निघून जाणारा हा डॉट चेंडू जबरदस्त मारा आपल्या संघासाठी आणि आपल्या स्वतःच्या स्पेल मधलं एक चांगलं षटक हाताळतोय प्रशांत. या वेळेस स्लोवर चेंडू होता, अगदी अचूक नजर चेंडूवरती होती. शेवटच्या मुवमेंटला स्क्वेअर कट, जबरदस्त प्रहार. चेंडू या वेळेस देतोय सलामी, सलाम समालोचन कक्षाला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. जोपर्यंत आकाश मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र संघासाठी जबरदस्त फलंदाजी होईल या बाबतीत शंका नाही. सलामीसाठी आलाय आणि अजूनही किल्ला लढवताना पाहायला मिळतो. यावेळेस सुद्धा चेंडू त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच झेरॉक्स कॉपी फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस बॅटला मिडल होऊ शकला नाही आणि हा चेंडू आलाय निर्धाव. आकाश एक तेरी तो एक मेरी. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर प्रतिउत्तर देतोय. हा चेंडू फेकलाय डॉट. षटकातला पुढचा चेंडू प्रशांतचा. हा चेंडू यावेळेस फुलटो चेंडू आहे. गॅप सिलेक्शन, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी डीप मिड विकेटला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चार षटक समाप्त झाली मित्रांनो आणि 4 षटकांच्या अखेरीस जर आपण पाहिलं असेल तर 30 धावा स्कोर कार्ड वरती एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम उमरोली आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर अद्यापर्यंत लागलेल्या आपण पाहतोय. उमरोली संघाची धावसंख्या 30 धावा. शेवटचं षटक येते प्रगती पथावरती. सिद्धी करवले संघाच्या वतीनं नवीन गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 5वं षटक घेऊन मंगेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आकाश अजूनही तळटोकून फलंदाजी करतोय. दिलीप त्याला साथ देताना पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच मित्रांनो.
40 ते 45 धावा जर तुमच्या पदरात असतील तर मात्र एक बिग फाईट काटेकी टक्कर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोनही टीम गोलंदाजी अटॅक चांगला आहे, फलंदाजी सुद्धा चांगली आहे. एक बॅटल आपल्याला नक्कीच चांगलं पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी शेवटचं षटक प्रगतीपथावर मंगेश, खांद्यावरती जबाबदारी, स्लॉक्सचं षटक. आपल्या मराठीत सांगायचं झालं तर हानामारीचं षटक चालू होत आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात. गोलंदाज मंगेश, स्ट्राईक वरती फलंदाज दिलीप उमरोली, विपक्ष सिद्धी करवले असा हा सामना. यावेळेस हा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढले. दिलीपला माहिती होतं या चेंडूवरती जर प्रहार करायला गेलो तर मात्र हा चेंडू डॉट होऊ शकतो आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूवरती अचूक नजर पाहायला मिळाली. हलक्या हातानं प्लेस केलं, सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका धाबेच्या मदतीनं स्कोर कार्डला थोडंसं पुढे सरकवलं. 31 धावा धाव फलकावर. आता मात्र संघाचा तारणहार आकाश स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलंय, मात्र हे लँड होण्या अगोदरच फिल्डर त्या ठिकाणी काठावरून उभा होता. झेल टिपलाय, खेळ संपलाय. आकाश तंबूच्या आश्रयाला. डीजे ऑपरेटर भाऊंचं कौतुक करायला हवं, कारण क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. राजबाई निर्मळाजींचं आपण सॉन्ग ऐकलं, अतिशय आजच्या डेटला ट्रेंडिंगला असलेलं हे सॉन्ग मनपूर्वक आभार मानूया. यावेळेस हा चेंडू ऑप्शनच्या जास्त बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एका धाब्याची भर धावफलकाला येते, धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. शेवटच्या षटकामध्ये मित्रांनो आपण आहोत. पूर्वार्ध चालू आहे. सिद्धी करवले विरुद्ध उमरोली अशी ही मॅच. यावेळेस सुद्धा दिशाहीन चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एका धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती. नक्कीच एका धाबेनं एका रन्सनं यावेळेस धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. थेंबे थेंबे तळे साचे हे सूत्र यावेळेस नक्कीच अवलंबताना उमरोली टीम आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्राईक वरती फलंदाज आहे मयूर, नॉन स्ट्राईक एंड वरती दिलीप. शेवटच्या षटकासाठी ही जोडी मैदानावरती उमरोली संघासाठी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. यावेळेस कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं, उंची चांगली आहे. रनअप जर आपण पाहिला असेल तर एक 25-30 पावलांचा रनअप, आणि या रनअप नंतर आल्यानंतर मात्र बोटांची जादू चेंडूवरती फिरवत असताना पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन चांगलं करतोय आणि संघासाठी एक चांगलं षटक हाताळतोय. यावेळेस टप्पा खाल्यानंतर जास्त बाहेर, पंचांचा व्हाईट बॉलचा येतोय इशारा. एका धावेची मदत येते स्कोर काढला. गोलंदाजी चांगली होती, मात्र अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेस एक्स्ट्राच्या रन्स देतायत त्यावेळेस मात्र फलंदाजांचं काम सोपं होत असतं मित्रांनो. आणि यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो या षटकातला आलेला हा तिसरा व्हाईट बॉल. एका धावेची बरी येते, स्कोर कार्ड पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचलं 34 या आकड्यावर. 34 धावा उमरोली संघाची धावसंख्या. अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक. यावेळेस फुलटोज होता, संधी आली होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही आणि स्वतःवरती नाराज असेल. नक्कीच एक निराशा पाहायला मिळाली डगआउट मध्ये सुद्धा, कारण फुलटोज होता. लॉलीपॉप चेंडू मात्र बॅटवरती व्यवस्थित मिडल होऊ शकला नाही. मित्रांनो, क्रिकेटचा हा खेळ आहे, संधी फार कमी वेळा मिळत असते. क्रिकेटचा खेळ असू दे किंवा माणसाचं आयुष्य, ये जिंदगी है दोस्तों, ये मौके कम धोके ज्यादा देती है. संधी आली होती, मात्र ही संधी दबडली आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती मंगेश. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून हाई ट्रॅक्टर सुद्धा होता आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. व्हाईटच्या साह्यानं मात्र धावसंख्येला आकार प्राप्त होतोय. एका धावेची मदत धावफलकाला येते. 35 धावा स्कोर कार्ड वरती. 35. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सिद्धी करवले 36 धावा, 35+1 व्हाईट अशा 36 धावा धावफलकावरती. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूवरती संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा समाप्त झाला. जबरदस्त गोलंदाजी, बरेचसे व्हाईट बॉल या चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले मंगेशच्या माध्यमातून. मात्र
अद्यापपर्यंत लांबणीवरती पडलेलं षटक जरी असलं तरी नियंत्रण गोलंदाजाचं पाहायला मिळतंय. 4 वाईड आले. त्यानंतर मात्र जर चेंडू पाहिले असतील तर फलंदाजांना मात्र मोठ्या प्रहारापासून दूर ठेवलंय. 5वं षटक मित्रांनो मैदानात समाप्त होत आहे. सिद्धी करवले संघाच्या वतीनं केलेली ही गोलंदाजी फलंदाजी करत असताना उमरोली संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 37 धावा. 38 धावांचा असेल टार्गेट. 38 टू विन. 30 चेंडू 38 धावा चेस केल्या जातील का की डिपेंड करण्यात यश मिळवेल टीम उमरोली. बिग फाईट काटिकी टक्कर नक्कीच मैदानावरती एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल आणि या संपूर्ण संघर्षाचं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया टेनिस क्रिकेट विश्वाचा बुलंद आवाज सन्माननीय अमरजी राऊत सर यांना. थँक्यू सो मच. कौल केला जाईल. आज शेवटची अंतिम पहिल्या फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळेल. श्री 11 नेरळ आणि गोरपेवी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन गोरपेवी या सन्मान आदरणीय संतोषदादा साळवे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 40+ खेळाडू आहेत ज्याने 40+ क्रिकेट अक्षरशः गाजवलं. भरपूर मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावरती डोंबिवली विभागामध्ये तब्बल एकंदरीत 10 सिरीज 7 सिरीज याच्या नावावरती खंबालपाडा टीमचे संतोषदादा साळवे यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला गोरपेवी टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण टॉस साठी या. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे श्री 11 नेरळ. चला गोरपे टीम चला सन्माननीय संतोषदादा साळवे यांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. 40+ चे एक दिग्गज खेळाडू गोरपे संघाचा संघनायक आपणास विनंती आपण यायचे कारण मॅचला सुरुवात होईल त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. या आपण संतोषदादा साळवे जबरदस्त क्रिकेटर 40+ मध्ये ज्याने थैमान माजवलंय तब्बल 7 सिरीज ज्याच्या नामावती असा खेळाडू श्री 11 नेरळ आणि गोरपेवी. टॉस या ठिकाणी केला जाईल. कॉल देण्यात येईल नेरळ टीमच्या वतीनं. परत टॉस या ठिकाणी आपण करू. संदेश पाटील कॉल करतील. काटा नाणेफेकी या ठिकाणी जिंकली श्री 11 नेरळ टीमने. डिसिजन फक्त सांगायचं या ठिकाणी काय असेल. बॅट फर्स्ट. श्री 11 नेरळ टीम ऑन द टॉस सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. जाऊया मागच्या दिशेने. द्वितीय सत्राला होईल सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतो. यावेळेस धोक्याची घंटा वाजली असती परंतु इथे सेफ असेल. बासमन आपण पाहतोय नॉस्टा गेंडला. जाऊया मागच्या दिशेने. या ऐकूया आगे की कहाणी अमर राऊत सर की जुबानी. मनापासून धन्यवाद मॅडी सर. यावेळेला उमरोली संघाला 2 धावांची पेनल्टी जाहीर केली जाते. उमरोली संघ आपल्याला 2 धावांची पेनल्टी जाहीर केली जाते. टी शर्ट तुमचा वेगळा आहे. ब्लॅक साइड
ब्लॅक कलर आहे बॅक साईडला. ओके, अंपायरनं पण तिथे कन्फर्म केलेला आहे. 2 धावांची पेनल्टी असेल. आधीच दुष्काळ आणि त्या दुष्काळात मात्र 13वा महिना. पेनल्टी नाही आहे. दोन मिनिटं पंचतरा सामना थांबवायचा आहे. सामनाधिकारी आपल्याशी चर्चा करायला येत आहेत आयोजकांच्या वतीनं. 2 मिनिटं थांबा. कोणत्याही डगआउट मधून काही बोलू नका, जरा थांबा. चला, यावेळेला 2 धावांची पेनल्टी मात्र अनाऊन्स केली जाते. पहिला डाव जर आपण पाहिला तर सिद्धी करवले संघाच्या गोलंदाजांनी कमालीचं नियंत्रण दाखवलं आणि केवळ 37 धावांपर्यंत 36 धावांपर्यंत माफ करा 37 धावांपर्यंत रोखण्यामध्ये यश आलं होतं. ते म्हणजेच उमरोली संघाच्या फलंदाजांना लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन आणि 30 चेंडूंमध्ये केवळ 38 धावांचं माफक आव्हान. या ज्या 2 धावा आहेत त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण ऍड करू सिद्धी करवले संघाच्या धाव खात्यामध्ये. तुर्तास तरी पहिला चेंडू आपण पाहायला मिळाला. एका धावेवर समाधान मानावं लागते स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र फलंदाज राहुल. सेकंड बॉल. यावेळेला मात्र भन्नाट वेग त्यावर उडवण्याचा प्रयत्न होता आणि वारंवार प्रयत्न केला जातो. ज्यावेळेला निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक चालू असतो, इनफिल्ड कशी क्लिअर केली जाईल हाच मानस प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज आकाशियाचं. पहिल्या चेंडूवर सिंगल प्राप्त झाली. सेकंड बॉल डॉट. वेगवान गोलंदाज कसं दाखवलं जात आहे. परफेक्ट यॉर्कर बॉल अनप्लेबल. यावेळेला मात्र या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं उत्तर माझ्याकडे उपलब्ध नाहीये हे सांगण्याची गरज फलंदाजाला आलं नाही, कारण त्याचं उत्तर गोलंदाजाकडनं प्रदर्शित झालं. सुरुवातीचे 3ही चेंडू कबालीचं नियंत्रण पाहायला मिळतंय उमरोली संघाच्या गोलंदाजांकडनं. मगाशीच म्हटलं होतं की पहिल्या डावामध्ये अपयशी झाल्यानंतर निराश न होता दुसऱ्या डावाची गोलंदाजांच्या माध्यमातून झालेली सुरुवात कुठेतरी मनामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या चैतन्याचं वातावरण निर्माण करणारी असेल आणि या क्रिकेटमधला आपला जिवंतपणा सार्थरित्या उत्तमरित्या उभा करणारा निश्चित पद्धतीने असेल. यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस होता, टोलवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि हा पहिला झटका सिद्धी करवली संघाला. गोलंदाजी पाहायला मिळाली. फर्स्ट बॉल सिंगल, सेकंड बॉल डॉट, थर्ड बॉल डॉट आणि फोर्थ बॉलवर चौथ्या चेंडूवर आपल्याला मात्र पहिला झटका देताना पाहायला मिळाला. 2 धावांची पेनल्टी मिळाली आहे. 37 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. 38 धावांचं माफक आव्हान उभं केलं गेलंय आणि अशा प्रकारे विपरीत परिस्थिती आपल्या बाजूने असताना बाजूने असलेल्या परिस्थितीला आपल्या मनाजोगती करण्याचं सामर्थ्य जर माझ्याकडे आहे हे जर मी स्वतःला ठणकावून सांगितलं तर मग मात्र फासे पलटू शकतात. यावेळेला वन्स अगेन खोलवर टप्प्याचा चेंडू इन स्विंग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये देखील येत होता. पॅडवर जाऊन आदळला. पंचांकडे अपील केली आणि पंच योगेश पेडकर यांचा मात्र लेग बाईटचा इशारा येईल. लेग बाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव सिद्धी करवले संघाच्या धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि केवळ 2 धावा धाव फलकावर लगावल्या जातील. ज्या पद्धतीने सुरुवात अपेक्षित होती उमरोली संघाच्या सुरुवातीच्या गोलंदाजाकडनं लाजवाब सुरुवात म्हणता येईल. टिचून मारा केला जातो. तिकट गोलंदाजी भेदकता आपल्या गोलंदाजी मधली वारंवार बळकावली जाते. यावेळेला मात्र सरळ बॅटर खेळलेला फटका बॉलर ड्राईव्ह हा पाहायला मिळतोय, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची धाव नाही. सुंदर गोलंदाजी. यापेक्षा वेगळी चांगली सुरुवात काय असू शकते. 38 धावांचं रक्षण करताना केवळ 2 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. उमरोली संघाला 2 धावांची पेनल्टी आपण जाहीर केली होती. परिणाम स्वरूपी सिद्धी करवले संघाच्या धाव खात्यामध्ये या 2 धावा ऍड होतील आणि सुधारित धाव संख्या सिद्धी करवले संघाची आता मात्र 1 बाद 4 धावा. समीकरण बदललं जाईल. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये विजयाकरता अजूनही
34 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 34 धावा म्हणजे 8.50च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील जर या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल आणि जोवेली चषक 2022 या क्रिकेटच्या महारण संग्रामामध्ये आपला पुढचा प्रवासाला निघायचा असेल तर निश्चितपणानं या धावांच्या सरासरीचा वापर करावा लागेल, विचार करावा लागेल. परंतु तुर्तास आपण जर दुसरीकडे पाहिलं जिथे मात्र गोलंदाजी करतोय 38 धावांचं रक्षण करण्याकरता सज्ज झालेला संघ उमरोली संघ, तर मग मात्र या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला फेरफाररित्या करून त्यामध्ये विचार पाहायला मिळेल. या वेळेला खराब चेंडू. या पद्धतीनं सुरुवातीचा गोलंदाज आकाश यानं ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, मेहनत केली होती, संघासाठी सतार दरवाजे उघडे ठेवण्याचं काम केलं होतं, त्या मात्र मेहनतीवर ओके. चला तिसरे पंच महेंद्र दादा यायचं आपण बॉलिंग ऍक्शन साठी हे ऑब्जेक्शन आहे. ओके चला नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. या एक धाव आपल्याला प्राप्त झाली आहे. सगळ्याची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. तर मित्रांनो आज क्रिकेटचा देव, क्रिकेटचा गॉड असणाऱ्या सर सचिन तेंडुलकर सरांचा आज वाढदिवस आहे आणि तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीनं सर सचिन तेंडुलकर सरांना देखील वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊ. सचिन म्हटलं की क्रिकेट असतं, सचिन म्हटलं की भारतातल्या क्रिकेटची प्रेरणा असते, सचिन म्हटलं की भारतातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. सचिन तेंडुलकर हे नुसतं नाव नाहीये, सचिन तेंडुलकर हे नुसतं व्यक्तिमत्व नाहीये. सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटची एक महागाथा आहे. सचिन तेंडुलकर म्हणजे भारतीय क्रिकेटची ओळख आहे. सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटच्या विश्वस्वरूपी पटलावर भारताचं एक प्रतिनिधित्व करणारं एक महाकाय विद्यापीठ आहे आणि म्हणून सचिन तेंडुलकर या नावामुळं, या व्यक्तिमत्वामुळं, या एका व्यक्तीमुळं अनेक जण क्रिकेटला करिअर बनवू शकले, अनेक जण क्रिकेटमध्ये नशीब आजमावू शकले, अनेकांनी क्रिकेटला प्रोफेशनली पाहिलं. सचिन तेंडुलकर या एका नावामुळं क्रिकेटचं वेड भारतीयांनी अक्षरशः अनुभवलं. नव्हे तर क्रिकेट जगलं गेलं ते केवळ आणि केवळ सर सचिन तेंडुलकर सरांमुळे. यावेळेला सर सचिन तेंडुलकर सरांना खऱ्या अर्थानं मुजरा करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो 38 धावा आहेत. धाव फलकावर हे जरी नामफलक वाटत असलं, हे जरी नाममात्र लक्ष वाटत असलं तरी देखील त्याला कठीण करण्याचं काम समोरच्या संघासाठी मात्र सुंदररित्या उमरोली संघाकडनं या षटकात पुढचा चेंडू. यावेळेला मात्र भन्नाट वेग, तेज तर्रार गोलंदाजी, पेस बघू शकता. आपल्या गोलंदाजी मधला ऍक्शनचा वापर केला जातोय. समोरच्या फलंदाजाकडे माहित आहे स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो, वारंवार जागेवरून फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अशा वेळेला फलंदाजाला फॉलो करण्याच्या नादापेक्षा अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं. या षटकाला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉडी बॅलन्स बॅकफुटला जाऊन सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. फंबल झाला क्षेत्ररक्षक, परंतु अवघ्या एका धाब्यावर समाधान मानावं लागेल आणि या एका धाब्यानं सिद्धी करवळे या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली जाते ती केवळ आणि केवळ 7 धावा. अजूनही 2 चेंडू या षटकामधले शिल्लक असतील. संत गतीने सुरुवात झाली आहे. कमालीची निराशाजनक सुरुवात या क्षणाला सिद्धी करवले संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. या षटकात पुढचा चेंडू ट्रॅकर बॉल होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. वेगावर स्वार होणाऱ्या गोलंदाजाच्या समोर आपल्या भात्यातील अस्त्रांचा आणि शस्त्रांचा वापर करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले जात आहेत ते सिद्धी करवले संघाचे फलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा हितावह आपल्या पक्षामध्ये दाखल होत आहेत ते मात्र उमरोली संघाचे गोलंदाज. या षटकात पुढचा चेंडू वन्स अगेन स्लॉट मध्ये चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याचा कोणताही परिणाम आपल्याला भोगताना दिसून येणार नाही. 2 षटकांचा खेळ या पहिल्या डावातला दुसऱ्या डावातला 2 षटकांचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धी करवळे या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली जाते ती केवळ आणि केवळ 7 धावा. विजयासाठी अजूनही आवश्यक असतील सिद्धी करवळे या संघाला 18 चेंडू आणि 31 धावा. 18 चेंडू आणि 31 धावा. जर आपण बघितलं 18 चेंडू आणि 31 धावा म्हणजे जवळपास 10.33च्या सरासरीनं या धावा वसूल कराव्या लागतील. क्रिकेटमधली रोमांचकारता, रंजकता मात्र आपल्याला अनुभवायला मिळते. सेकंड इनिंग मध्ये चेस करताना कुठेतरी कठीण वाटतंय या खेळपट्टीचा जर आपण विचार केला आणि त्याचाच पुरेपूर वापर, कारण की उमरोली संघाच्या गोलंदाजांना माहित होतं आपले फलंदाज अपयशी ठरले असले तरी देखील त्यांनी उभ्या केलेल्या 37 धावा आणि समोरच्यांसाठी आवश्यक असणाऱ्या 38 धावा आपण डिफेंड करू शकतो. या षटकातला पहिला चेंडू गोलंदाज अतुल याचा आणि अतुलला तीच कामगिरी करावी लागेल जी पहिल्यांदा आकाशनं केली, गणेशनं केली.
तो फॉर्म मात्र तुम्हाला कायम ठेवावा लागेल, सातत्य राखावं लागेल. फर्स्ट बॉल अगदी त्याच पद्धतीनं लय बघू शकता. म्हणतात ना की लाईन लेनचा वापर जर तुम्हाला करता आला, फलंदाजाच्या मनसुब्यांना जर तुम्हाला हेरता आलं आणि ते नेस्तानाबूत करण्याच्या दिशेने तुमची वाटचाल झाली तर निश्चितपणानं या षटकात पुढचा चेंडू. तर मग मात्र चित्र बदलेल. यावेळेला वाईड यार्क, सक्सेसफुल अटेम्प्ट, यशस्वी प्रयत्न, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होतोय. नो फुटवर्क, कोणत्याही प्रकारचं बदलालित्य नाहीये. आणि अशा वेळेला गोलंदाज जर मात्र तितका तुमचा मुरलेला असला तर अशा फलंदाजांना कसं नाचवायचं हे मात्र त्या गोलंदाजाला बखूबी माहित असतं. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज अतुल याचा. यावेळेला मात्र स्ट्रेट हिट पाहायला मिळेल. अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र कलेक्ट केला आणि तितक्याच उत्तमरित्या थ्रो देखील केला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. संत गतीनं गाडी पुढे हकलली जाते ती मात्र सिद्धी करवले संघाकडनं. 38 धावा जर तुम्ही सोप्यामध्ये घेत असाल, 38 धावा जर तुम्ही इझिएस्ट वेनं चेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो खेळपट्टी त्या रंगाची नाहीये. इथं मात्र खेळपट्टीनं क्षणाक्षणाला रंग बदलून भल्या भल्यांना पाणी पाजलंय आणि पाजलेलं पाणी कसं लागतं हे मात्र पराभूत झालेल्यावर आपल्याला कळत असतं. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, लाजवाब परफेक्ट यार्कर आणि तितकंच देखणं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट, एक झटका, आणखी एक हादरा सिद्धी करवले संघाला. सातत्यानं म्हणतो ना की लो टोटल स्कोरच्या मॅचेस नेहमी टफ का होतात, त्यातलं बॅटल का रंगलं जातं त्याचं कारण आहे. कारण की ज्या संघाला कमी वाचवायचं असतं तो संघ मात्र प्राणपणानं लढतो आणि तोच लढा आपल्याला पाहायला मिळेल. उमरली संघाकडनं खेळपट्टी कशी रंग बदलते याचं उदाहरण बघा. मगापासून मी विश्लेषण करत होतो. यावेळेला या खेळपट्टीवर आपल्याला अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळत होता, अनपेक्षित उसळी पाहायला मिळत होती. परंतु हा चेंडू जर पाहिला तर चेंडूच्या वेगामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल जाणवला नाही. खेळपट्टीनं बॉलरच्या वेगाला मात्र साथ दिली परंतु बाउन्स मध्ये मार खाल्ला. चेंडू खाली राहिला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू नाही. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. उमरोलीचे गोलंदाज या सामन्यावरची आपली पकड मात्र मजबूत करताना आणि समोरच्या संघाला एक वेगळं टार्गेट देताना. यावेळेला बाउन्स बघा. या अगोदरचा चेंडू लो बाउन्स पाहायला मिळाला, यानंतर अनपेक्षित उसळी घेतली. बाईकच्या स्वरूपात मिळतील या 4 धावा. हा असेल नशिबाचा चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धी करवले या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 to 12, एकावर 2, केवळ आणि केवळ 12 धावा. आता मात्र समीकरण बदललं जाईल. विजयाकरता आवश्यक असतील 12 चेंडू आणि 26 धावा. कुठे मॅच नेऊन ठेवली आहे मित्रांनो. म्हणतात ना की तुटायचं नसेल तर बुडायचं किती हे मात्र तुम्हाला कळलं पाहिजे. 38 धावा डिफेंड करायच्या होत्या, कागदावर कमी वाटत होत्या, परंतु शक्य आणि अशक्य यामधलं अंतर जर तुम्हाला निश्चितपणे चालता आलं, ते जर पार पाडता आलं तर यश कितीही दूर असलं तरी तिथपर्यंतचा प्रवास मात्र सहज, सोपा, सुलभ, इझी आणि अगदी देखणा होत असतो. बॉलिंग मार्कवर गोलंदाज रोहन. 18 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या डावातला झालाय. केवळ आणि केवळ 4च्या सरासरीनं या धावा मात्र वसूल केल्या गेल्या आणि उमरोली संघाचं कौतुक यासाठी करावं लागेल की 2 धावा पेनल्टीमध्ये खर्च देखील केल्यात. लाजवाब गोलंदाज. ट्रॅकर बॉल करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. जणू काही सिद्धी करवले संघाच्या फलंदाजांना चेंडू या प्रकाश झोतातही दिसत नाहीये आणि बॅट जणू काही रुसली, चेंडू देखील रुसलाय. दोघांचा मिलाप करणं या वेळेला सिद्धी करवले संघाच्या फलंदाजांना कुठेतरी अशक्य जात आहे. यावेळेला ट्रॅकर बॉल, त्यावर केलाय प्रहार. चेंडू नाही थांबणार कारण चेंडू गेलाय सीमा पार. आत्मविश्वास प्रदान करणारा हा असेल सनसनीत षटकार. धावसंख्या धावफलकावर 118, एकावर 8, 18 धावा.
आणि या पद्धतीच्या फटक्याची गरज होती जो मंगेशच्या बॅट मधला हा उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. आता मात्र कुठेतरी दडपण उमरोली संघाच्या गोलंदाज रोहनवर असेल, कारण की सुरुवातीच्या 3 गोलंदाजांनी ज्या पद्धतीने अभूतपूर्व गोलंदाजी केली, लाजवाब कामगिरी केली, समोरच्या फलंदाजांना जखडून जेरबंद करण्याचं काम केलं, ते काम पूर्ण केलं जाईल का? परंतु मंगेशची बॅट या वेळेला तलवारीचं काम करते. एका धावेवर समाधान मानावं लागेल, परंतु मंगेशच्या या फटक्यानं मात्र दाखवून दिलंय की मगापासून मिडल ऑफ बॅट करणं जे कठीण वाटत होतं, आता मात्र चेंडू सहजरित्या बॅटवर येतोय आणि त्याला हवं त्या ठिकाणी मी मारू शकतो. एक धाव, संघाची धावसंख्या 1919, 1/9, 19 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू अजून शिकावं लागेल. पुनरागमन केलं जात आहे कि हमारे नाम के चर्चे तो बहुत कम होंगे, लेकिन हमने भी बड़े बड़े कारनामे करके दिखाए हैं. आणि या वेळेला ते सांगितलं जाते रोहनकडनं षटकाराला अपयश दिसलं म्हणून यशाची इच्छा मात्र मी सोडणार नाही. या वेळेला फुल टॉस बॉल बिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेनं. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2020, 2/0. 20 धावा अजूनही विजयाकरता आवश्यक असतील, त्या मात्र 8 चेंडू आणि 18 धावा. 7 चेंडू आणि 18 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. दिस इज द लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. 4थ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र मंगेश तांबेल का चेंडू हवे क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली मंगेश नावाचं वादळ. मैदानाच्या थैमान घालण्याच्या अगोदर होतोय शांत, बसतोय मोठा झटका सिद्धी करवले संघाला. जाईल 6 चेंडू आणि 18 धावा. लाजवाब कामगिरी उमरोली संघाच्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. 30 चेंडू आणि 38 धावांच्या या माफक आव्हानाला मात्र या वेळेला रक्षण करण्याकरता सजावलेल्या उमरोली संघाच्या गोलंदाजांचे डावपेच या 4 षटकांच्या समाप्तीपर्यंत आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळाले. 6 चेंडू 18. बॉलिंग मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज मयूर. 6 चेंडू 18 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विक्रांत. फर्स्ट बॉल अपराकर, संत गतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. वारंवार जर तुम्ही गोलंदाजाच्या कोणाचा अँगलचा विचार न करता प्रत्येक फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर बाहेर निघणारा चेंडू मात्र फलंदाजासाठी डोकेदुखी ठरेल. 5 चेंडू 18. सुरुवात तर चांगली झाली आहे. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला खराब टप्पा, त्यावर मात्र बिरकावून दिलाय. चेंडू निघून गेलाय सीमा पार. दमदार षटकार. षटकार जाऊ. सुरुवात चांगली केली होती गोलंदाज मयूर यानं, परंतु दुसऱ्या चेंडूवर जणू काही या मॅच मध्ये आम्ही पुन्हा जिवंत आहोत. या मॅच मध्ये परत येण्याचे सगळेच्या सगळ्या वाटा, रस्ते, दरवाजे सगळं काही खुलं करून ठेवलंय हे मात्र विक्रांतनं सांगितलं. हा यलगार नेमका कोणाच्या बाबतीनं भोवणार, कुणाच्या माथ्यावर येऊन पडेल आणि कुणाच्या पथ्यावर जाऊन बसेल हे बघणं ठरेल रंजक. कारण समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 12 धावा. जोवेलीकर चषक 2022 क्रिकेटच्या या महारण संग्रामाची हीच तर यशोगाथा आहे. इथं प्रत्येक सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाताना आपण बघतोय. यावेळेला ट्रॅकर बॉल होता, एज लागली, क्षेत्ररक्षक होईल, फंबल दिलाय, चकवा, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. समीकरण बदललं जाईल. सिद्धी करवले संघाला विजयासाठी 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. म्हणतात मित्रांनो की हिंमत इतकी मोठी ठेवा की तुमच्या हिमती पुढे नशिबाला देखील झुकावं लागेल. शेवटपर्यंतची जिद्द जर तुम्ही टिकून ठेवली तर मग मात्र तुमची मेहनत रंग लाएगी बॉस.
यावेळेला लाजवाब फटका, चेंडू फरार, धावावेतील 4 करणालाय चौकार. की जीवनामध्ये नुसत्या संघर्ष शब्दाला महत्व नाहीये, जीवनामध्ये संघर्ष करणाऱ्याला महत्व असतं. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. यावेळेला पाठलाग अनिवार्य असेल. मयूर नावाच्या गोलंदाजानं डॉट बॉलनं या षटक क्रमांक 5 ची सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर त्याचा सामना करणाऱ्या विक्रांतनं काही मागे वळून पाहिलं नाही. प्रत्येक चेंडूवर आपल्या संघाचा विजय मात्र समीप नेऊन ठेवला आहे. 2 चेंडू 4 धावा. यावेळेला फटका तर चुका, 1 धाव धावून निघते. पूर्ण स्ट्राईक कीप केली जाईल का विक्रांत कडनं? तो प्रयत्न केला जातो आणि अगदी शेवटच्या क्षणाला विक्रांतचा लेझिनेस, आळस यावेळेला मात्र कामी गेलाय. 1 शॉट, ही रन देखील नाहीये, गडी देखील बाद झालाय. आधीच कर्जबाजारी आणि त्यामध्ये मात्र उसना शेजारी. 1 चेंडू, धावा बाकी असतील 4. वर्गाच्या नजरात मात्र मैदानाच्या आत नेमकं काय होईल, सगळे नियम आपल्याला माहित आहेत. दोन्ही संघांना चेसिंग कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट, मंकी विकेटला बॉल काउंट होतोय आणि मंकी विकेट देखील आपण अलाव केलेली आहे. माफ करा, बॉल काउंट होणार नाहीये, सॉरी, दोन्ही संघ माफी असावी. मंकी विकेटला बॉल काउंट होणार नाही. सगळे नियम आपल्याला माहित असावेत, यासाठी या नियमांची घोषणा आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेला मयूर नावाचा गोलंदाज शेवटच्या क्षणाला कमबॅक करतोय. हातात तोंडाशी आलेला घास यावेळेला मात्र बाजूला जातोय. तो सिद्धी करवलंय संघाच्या. गोरपे संघाचा खेळाडू देवाश शिसवे आणि विकास पाटील, आपणास विनंती, आपण यायचे. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला देवाश शिसवे, आपण व्यासपीठामध्ये यायचे आणि विकास पाटील